मी शुभांगीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावाकडील पारंपरिक पदार्थ करमटी, जी की कैरीपासून बनवली जाते। आता आपण पाहूयात करमटीसाठी लागणारे साहित्य। ही आहे कैरी, त्यानंतर मीठ घेतले 2 चमचे, 3 चमचे धने, 2 चमचे जिरं, 1 चमचा मेथी दाणे, 3 चमचे मोहरी, 1.5 चमचा हळद, चवीप्रमाणे तिखट, 3-4 कुड्या लसणाच्या, वाटीभर खोबरं, 1 वाटी गूळ। आता आपण कैरी धुवून घेऊयात। सगळ्या कैऱ्या आपण धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण कैरी कट करून घेऊया। करमटी बनवल्यानंतर ती बाहेर 8 दिवस चांगली राहते आणि फ्रीज मध्ये 15 ते 20 दिवस चांगली राहते। तशी ती महिनाभरही टिकू शकते, पण आपल्याला 8 दिवसानंतर ती पुन्हा गरम करून ठेवावी लागते। करमटीची टेस्ट खूप छान लागते, आंबट गोड। तर अशा प्रकारे आपल्याला मोठ्या मोठ्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण धने, जिरे आणि मेथी, खोबरं हे 4 इन्ग्रेडियंट्स भाजून घेणार आहोत। धने, जिरे, मेथी, खोबरं भाजून घ्यायचे। कढई तापलेली आहे, आता आपण खोबरं भाजून घेऊयात। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, आता आपण ते काढून घेऊया। तर आपण धने भाजून घेऊया। धने भाजून झालेले आहेत, आपण आता ते काढून घेऊयात। हे सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवरती भाजायचं आहे। आता आपण जिरे भाजून घेऊया। जिरे भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊयात। मेथी भाजताना आपण गॅस बंद करणार आहे आणि जेवढी कढई गरम आहे तेवढेच हीट वरती मेथी भाजून घेणार। मेथी आता आपण काढून घेऊयात। मेथी पण भाजून झालेली। हे साहित्य आता आपण भाजून घेतलेले आहे। आता धने, जिरे, मेथी, खोबरं आणि लसूण आपल्याला मिक्सर मध्ये थोडंसं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं। मेथी, धने, जिरे आता आपण हे थोडंसं वाटून घेऊयात। चालू बंद करून वाटायचे। चालू बंद करून। अशा पद्धतीने त्याची हे झाली पाहिजे पावडर। आता आपण खोबरं वाटून घेऊयात। लसूण पण आपण वाटून घेऊयात। आता आपण कढई तापायला ठेवूया। आता आपण तेल टाकूया। तेल तापलेलं आहे, आता आपण मोहरी टाकून घेऊया। 3 चमचे मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की आपण हिंग टाकणार आहोत। आता आपण लसूण टाकून घेऊया। लसूण भाजून झालेला आहे, आता आपण खोबरं टाकूयात। खोबरं पण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं।
आता आपण जी धने जिरे मेथीची पूड केलेली आहे ते टाकून घेऊया. सगळा मसाला छान तेलात परतून झाला की आपण त्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करणार आहोत. खोबरं, मेथी, जिरं, धने सगळं छान तेलामध्ये परतून झालेलं आहे. आता आपण हळद टाकू. हळद थोडीशी परतून झालेली आहे. आता आपण लाल तिखट टाकणार. तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकतो आपण. आता आपण मीठ टाकून घेऊया. मसाले छान परतून झालेत. आता आपण जी कैरी कापून घेतली होती ती याच्यामध्ये टाकणार आहोत. हे छान मिक्स करायचं. पूर्ण कैरीला ते मिश्रण लागलं पाहिजे. आणि मग याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाहीये. आपण झाकण ठेवून घेऊया. थोडस 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपण थोडस परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे गूळ. आता आपण गूळ ऍड करून घेऊयात. 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात. गूळ टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून याला 5 मिनिटे वाफ द्यायची. 5 मिनिटे वाफ काढल्यानंतर आपण त्याला पुन्हा थोडस हलवून घेऊया. गूळ टाकल्यामुळे याला थोडस पाणी सुटतं. त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही. आता आपण 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून बघू. पोह्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे. पाहू शकता किती छान झाले. आपण एक चेक करूया. खूप जास्त शिजवायचं पण नाही, खूप जास्त कच्ची पण नाही ठेवायची. कैरी थोडीशी मऊ झाली की आता आपण गॅस बंद करूयात. तयार आहे आपली करमठी. तयार आहे आपली करमठी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.